नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एक फॅन्सी बॅग डिझाईन आणि हिला हँडल आपण वेगळे न जोडता एक वेगळ्या पद्धतीने जोडलेले आहेत आणि एकदम युनिक आणि नवीन आयडिया आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओ आवडला, युजफुल वाटला तर लाईक करत चला आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक ठेवून घेतलंय, मध्यभागी राईस बॅग आणि सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे. तर या राईस बॅगची रुंदी आहे बघा 13 इंच, ठीक आहे, आणि लांबी आहे 16 इंच. तर 16 बाय 13 इंचाचा हा एक पीस आहे आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. ह्याच मेजरमेंटचा अजून एक पीस आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे. दोन्हींचं मेजरमेंट सेमच आहे. तर कडेकडेला आपल्याला ठिकठिकाणी टाचने लावून घ्यायच्या आणि या पद्धतीने तिरप्या टिपा मारून ही जी क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. आता इथे ऊन आलं होतं खिडकीतलं, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, हरकत नाही, तरी या पद्धतीने क्विल्ट करून घ्यायचं दुसऱ्या पार्टला पण. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा. आणि दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झाले. आता क्विल्टिंग करून याचं परत माप सांगते तुम्हाला. तर बघा 16 इंच लांबी आहे, जी की आपण जेवढी घेतली होती तेवढीच आहे, आणि रुंदी आहे 13 इंच, जेवढी घेतली होती तेवढी. आता जिकडनं 16 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे बघा, लांबीनुसार या पद्धतीने. तर यातला एक पार्ट मी साईडला ठेवला आहे जरा वेळ, आणि बघा फोल्डची घडी आहे 8 इंचाची, म्हणजे लांबीनुसार फोल्ड केला. आता जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं 3 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. आणि इकडनं बघा अशा पद्धतीने आपल्याला बाईला जसा आपण आकार देतो ना ब्लाऊजच्या म्हणा कोणत्याही ड्रेसच्या, तर तसा बाईसारखा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि ओपन केल्याच्या नंतर बघा ती या पद्धतीने दिसणार आहे. आता दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला हाच पार्ट ठेवून घ्यायचा आणि सेम जशी याची कटिंग केली तशीच दुसऱ्या पार्टची पण कटिंग करून घ्यायची आहे. तर दोनही पार्टची कटिंग झाली. आता त्यानंतर मैत्रिणींनो, मी इथं स्टिच करून घेतलेला आहे बघा दोन्ही पार्टला. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे परत तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. जसं कटिंग करताना फोल्ड केलं तसंच मी परत फोल्ड केला. इथे सेंटरला एक मार्क करून घेतलं. आता इथं खाली 2 इंच डाऊन आपल्याला एक मार्किंग करायची आणि फोल्ड बाजूच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि इथे आपल्याला एक बॉक्स टाईप मार्क करून घ्यायचं आहे. आता ही बॉक्सची रुंदी 1 इंचाला 2 लाईन कमी आहेत. तर या पद्धतीने मार्किंग केली. आता हीच मार्किंग आपल्याला परत इकडनं पण फोल्ड करायचं आणि अशीच छापून घ्यायची आहे बघा, ठीक आहे, या पद्धतीने. आता इकडनं मी गर्द करून घेत आहे. आता परत एकदा तुम्हाला याचं माप मोजून दाखवते. तर वरतून खाली 2 इंच आहे आणि हे जे अंतर आहे ते 3 इंच आहे बघा, कारण की 1.5 + 1.5 घेतलं होतं ना आपण. आता दुसऱ्या पार्टवरती पण मी हीच मार्किंग आहे ना ती अशा पद्धतीने छापून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि जर छापली नसेल तुमची तर मला थोडी दिसते, तरी पण मी परत इकडनं पण तशी आपण त्या पार्टला फोल्ड केलं होतं ना तसंच बघा सेंटर काढला, वरतून खाली 2 इंचावरती एक मार्क केलं, फोल्ड बाजूच्या बाजूने 1.5 इंचावर, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी मार्किंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. जशी तिकडनं केली ती ना सेम त्याच पद्धतीने. आणि हे पण मधलं अंतर आहे ना 1ला 1-2 लाईन कमी आहे 1 इंचाला. आता त्यानंतर मी परत एक अस्तरचा कपडा घेतला आहे. याची रुंदी 4 इंच, लांबी 5.5 इंच आहे. आणि हा आपल्याला आतल्या साईडने ठेवून घ्यायचा आहे बघा. तुम्हाला वरतून ठेवून दाखवते मी कसं ठेवायचं आहे आतल्या साईडने. आणि बरोबर मध्यभागी जो आपण चौकोन मार्क केला आहे ना तिथेच आपली टाचणी येईल, अशा पद्धतीनेच तो ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित चारी बाजूने सारखंच अंतर सुटेल ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे त्या चौकोनामध्ये. तर मी यावरती ना परत डबल टिप पण देऊन घेत आहे आणि मध्ये लावलेली टाचणी पण काढून टाकलेली आहे, ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला याची कटिंग कशी करायची ते सांगते बघा. थोडासा पार्ट आपण असा फोल्ड करू, थोडं किंचित कट करून घेऊ आणि त्यानंतर पूर्ण हा पार्ट ओपन करू. आणि बघा इथे आपल्याला अशी त्रिकोणामध्ये कट करायचं आहे बघा, इकडनं आणि इकडनं, म्हणजे जे कॉर्नर आहेत ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने तिरकी कटिंग आहे ती करून घ्यायची. म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर हा शेप आपला प्रॉपर यावा त्यासाठी. बघा मी तुम्हाला इथे ओपन पण करून दाखवत आहे. आता हे पूर्ण जे अस्तर आहे ना ते आपल्याला वरच्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. तुम्ही जर वरच्या साईडने तुम्हाला नको असेल ही पायपिंग, तर अस्तरचा कपडा मी जसा आतून ठेवला तसं तुम्ही वरतून ठेवून घ्या, म्हणजे तुमची पायपिंग आतल्या साईडने जाईल. पण मला पायपिंग वरच्या साईडनेच हवी होती, त्यामुळं मी अस्तर आतून ठेवलं होतं. आता यावरती आपण दाबटीप देऊन घेत आहोत
आणि कडेकडेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना त्याला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. जेवढा वाढव कपडा येत असेल ना तेवढा तुम्हाला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि यावरती परत मी भरपूर अशा डबल टिपा आहेत त्या देऊन घेत आहे. ठीक आहे. आणि जशी ह्या पार्टला आपण पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला दुसरा पण पार्ट मी सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि तो स्टिच करून झाल्यावरती दाखवते तुम्हाला. ठीक आहे. या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टला पण मी इथे पायपिंग आहे ती करून घेतलेली जशी आपण ह्या पार्टला केली होती सेम त्याच पद्धतीने. आता आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंगसाठी आता आपल्याला इथे तिरपी पट्टी लागणार आहे कारण की इथे आपला असा बाईच्या आकारासारखा आकार आहे. तर मी हा पार्ट साईडला ठेवते आणि इथून आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या. आणि जो कपडा तुम्ही हँडलवाल्या पार्टसाठी पायपिंगला वापरला ना तोच कपडा इकडनं पण पायपिंगसाठी घ्या. म्हणजे एकाच रंगाची पायपिंगचा कपडा आपल्याला इथे पाहिजे त्यावेळेसच बॅग छान दिसेल. तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला ही वरच्या साईडनी ही जे अर्धा इंचची मार्जिन सोडून आहे कपडा तो स्टिच करून घ्यायचा आणि टर्न केल्याच्या नंतर बघा तो आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. आणि खूप छान एक फॅन्सी आणि एक युनिक डिझाईनची बॅग डिझाईन आहे आपली ती नवीन तयार होते नवीन डिझाईनची. ठीक आहे. तर जशी आपण ह्या पार्टला पायपिंग करून घेतली ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टला पण पायपिंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण मी ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. आता दोन्ही पार्टला पायपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे बॉटमचा बेसचं मार्किंग करून घ्यायची. तर बेस कसं काढायचं ते पण सांगते. तर कडेपासून आपण इथे 3 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत आणि तिकडच्या साईडने पण कडेपासून 3 इंच. तर दोन्ही साईडने 3-3 इंचावरती मार्क केलं. आता मधलं जे अंतर आहे ना ते 9.5 आणि वरती 2 लाईन आहेत म्हणजे या पद्धतीने लांबीचं माप. तर बघा मी या पद्धतीने क्विल्टेड पीस रेडी केला. याची रुंदी आहे 6 इंच आणि लांबी घ्यायची आहे आपल्याला 9.5 आणि वरती 2 लाईन. बघा तर इथे मी थोडासा कपडा जास्त झाला तो कट केला. आता यानंतर हा जोडायचा कसा ते सांगते. तर लांबीचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हा जो पार्ट आहे ना ह्याचा पण सेंटर काढून घ्यायचा. तर फोल्ड केला मी कपडा आणि या पद्धतीने सेंटरला मार्क केला. हा सेंटर आणि हा बॉटमचा सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचा आणि या पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंच पार्ट ओपन राहील अशा पद्धतीने आपल्याला हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. अगदी अर्धा इंच पार्ट आपल्याला दोन्ही साईडला ओपन ठेवायचा आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या साईडने मी बाहेरच्या साईडने पायपिंग यावी म्हणून बाहेरून जोडलं आहे. तुम्हाला जर बाहेरून पायपिंग नसेल करायची तर तुम्ही ते असं नका जोडू म्हणजे आतल्या साईडने ठेवून जोडा. पण मला हे बाहेरूनच पायपिंग येणार आहे आपली त्यामुळे मी अशा पद्धतीनेच ठेवून घेत आहे. आता इकडच्या साईडने पण सेंटरला सेंटर मॅच करायचा आणि हा पण बॉटमचा बेस आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथे पण बघा कडेकडेला थोडा पार्ट मी ओपन ठेवलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही कडेची साईड आहे ती जोडून घ्यायची आहे आणि ती जोडण्याच्या अगोदर बघा हँडलमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बोटं घालून बघायचे म्हणजे दोन्ही साईडला करेक्ट येण्यासाठी. आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची. इकडच्या साईडने पण अगोदर अशा पद्धतीने हँडलमध्ये बोट ठेवून बघायचे आणि मग ह्या कडेला दोन्ही साईड आहे त्या स्टिच करून घ्यायचे. याने काय होतं म्हणजे मागे पुढे पार्ट होत नाही आणि व्यवस्थित असा आपला जो साईड आहे तो स्टिच होते आणि मागे पुढे कुठेही होत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने स्टिच केल्या दोन्हीकडं. आता त्यानंतर आपल्याला याच्यावरती ना पायपिंग पण करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर थोडाफार एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो मी कट करून घेत आहे आणि बॉटमचा बेस बघा अजून आपला ओपनच आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपण कडेच्या साईडने पायपिंग करून घेऊ आणि मग बॉटमचा बेस स्टिच करून घेऊ. आता कडेच्या साईडने पायपिंग करण्यासाठी आता आपल्याला इथे सरळ पट्टी लागणार आहे. तिरप्या पट्टीची काहीच गरज नाही कारण की कपडा आपला सरळ आहे आता त्यामुळे. तरी ते 2-2 इंच रुंदीच्या मी इथे सरळ पट्ट्या कट केल्या आणि सुरुवातीला अर्धा इंच पार्ट आहे ना तो थोडासा फोल्ड करून घेतला आणि या पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती आपण कंप्लीट करून घेत आहोत. ठीक आहे. आणि पायपिंगमुळेच तर खरं तर या बॅगीचा लुक आहे तो छान दिसतो बघा. वरच्या साईडने पायपिंग येते ही त्यामुळे. तर या पद्धतीने पायपिंग केली. दुसऱ्या साईडने पण तशीच करून घ्यायची आणि हा बॉटमचा बेस आहे ना तो पायपिंग केल्याच्या नंतरच स्टिच करायचा आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इकडनं जसं मी अगोदर पायपिंग केली आणि बॉटमचा बेस स्टिच केला तसंच इकडनं पण पायपिंग करू बॉटमचा बेस स्टिच करू आणि पूर्ण बॉटमला आपण अशीच पायपिंग आहे ती करून घेऊ. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमच्या साईडने पण बघा मी स्टिच करून घेतलं आणि पूर्ण साईडने पायपिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि किती सुंदर अशी आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला वरून पायपिंग नको असेल
तर तुम्ही तशीच आतल्या साईडनी करून घेऊ शकता. पण आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे बघा. आतून पण कुठलेही थ्रेड वगैरे दिसत नाही. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे वेलक्रू वगैरे पण अटॅच करू शकता. आणि बघा या पद्धतीने ती कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे. आपण कोणते हँडल इथे वापरलेले नाही आणि बिना झिपचे आहे. आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आता हिचं शिवून तयार माप कितीचं रेडी राहिलं ना ते एकदा मोजून दाखवते. तर बघा 14.5 इंच हिची लांबी आहे आणि उंची आहे 12 इंच आणि बॉटम आहे आपला 6 इंचाचा बॉटम आहे आणि इकडनं आहे आपला 10 इंच म्हणजे 10 बाय 6चा बॉटम आहे. तर मैत्रिणींनो एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला आजची पण ही जी डिझाईन आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.